गट ए व गट बी मध्ये काही विद्यार्थी आहेत. जर गट ए मधील एक विद्यार्थी गट बी मध्ये गेला तर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते. परंतु गट बी मधील एक विद्यार्थी गट ए मध्ये आल्यास ए गटातील विद्यार्थी संख्या बी गटातील विद्यार्थी संख्येच्या दुप्पट होते. तर प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या काढा. आपल्याला दोन गट दिलेले आहेत आणि या दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या शोधायची आहे. मग सर्वात अगोदर आपण ह्या दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या आपण मानून घेऊयात. तर इथे लिहून घ्यायचं आहे गट ए मधील विद्यार्थी संख्या x व गट बी मधील विद्यार्थी संख्या y मानू. पुढे आपल्याला काय सांगितलं आहे तर जर गट ए मधील एक विद्यार्थी गट बी मध्ये गेला म्हणजे काय झालं तर गट ए मधून तो वजा झाला आणि गट बी मध्ये तो अधिक झाला. तर तेव्हा दोन्ही गटातील विद्यार्थ्यांची संख्या समान होते. म्हणून आपण इथे लिहायचं आहे पहिल्या अटीवरून गट ए मधील एक विद्यार्थी गट बी मध्ये गेला म्हणजे गट ए मध्ये तो वजा झाला. गट ए ची विद्यार्थी संख्या आहे x म्हणून आपण x मधून एक विद्यार्थी वजा करायचा आणि गट बी मध्ये तो गेला म्हणजे गट बी मध्ये तो अधिक झाला. गट बी ची विद्यार्थी संख्या आहे y त्या y मध्ये आपण त्याला अधिक केला आणि हे झाल्यानंतर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते म्हणजे इथे बरोबरचं चिन्ह येईल. तर आपल्याला हे समीकरण मिळालं. तर इथे काय होईल हा x जसाच्या तसा आला. त्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जे y आहेत त्याला आपण डावीकडे घेऊन येऊयात. त्यामुळे ते वजा y झाले बरोबरचं चिन्ह. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जो अधिक 1 आहे तो जसाच्या तसा आला आणि डावीकडे असणारा वजा 1 उजवीकडे आल्यानंतर तो अधिक 1 होईल. म्हणून x वजा y बरोबर 1 अधिक 1 उत्तराला 2 हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. आता दुसरं समीकरण पण तयार करायचं आहे. इथे आपण लिहून घेऊयात दुसऱ्या अटीवरून. आता दुसरी अट काय दिलेली आहे बघा. गट बी मधील एक विद्यार्थी गट ए मध्ये आल्यास बघा गट बी मधील एक विद्यार्थी निघाला वजा झाला आणि गट ए मध्ये तो अधिक झाला. म्हणून आपण काय करायचं तर गट ए ची जी विद्यार्थी संख्या आहे त्यामध्ये अधिक 1 करायचा. गट ए ची विद्यार्थी संख्या आहे x तर x मध्ये आपण 1 अधिक करायचा आहे आणि गट बी मधून तो वजा करायचा आहे. तर गट बी ची विद्यार्थी संख्या y आहे त्यामधून तो वजा 1 झाला. तर असं झाल्यानंतर काय होईल तर ए गटातील विद्यार्थी संख्या ही बी गटातील विद्यार्थी संख्येच्या दुप्पट होईल. तर ए गटातील जी विद्यार्थी संख्या आहे ती बी गटातील विद्यार्थी संख्येच्या दुप्पट होईल म्हणजे 2 गुणिले बी गटातील विद्यार्थी संख्या. तर हा x जसाच्या तसा आला अधिक 1 बरोबर 2 गुणिले y उत्तर आलं 2y. त्यानंतर 2 गुणिले वजा 1 उत्तर आलं बे एके बे म्हणजे 2. म्हणून हा x जसाच्या तसा आला. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 2y आहेत ते डावीकडे घेऊन आल्यानंतर ते झाले वजा 2y बरोबरचं चिन्ह. हे वजा 2 जसच्या तसे आले आणि हा जो अधिक 1 आहे हा अधिक 1 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन आलो त्यामुळे ते झाले वजा 1. म्हणून x वजा 2y हे जसेच्या तसे येतील. x वजा 2y बरोबर बरोबर चिन्हाच्या पलीकडे इथे वजा 2 वजा 1 आहे. दोन्ही संख्यांची जी चिन्ह आहेत ती समान आहेत त्यामुळे समान चिन्ह पुढे येईल आणि दोन्ही संख्यांची बेरीज होईल. तर 2 आणि 1 या दोघांची बेरीज झाल्यानंतर उत्तर आलं 3. तर हे आपल्याला समीकरण मिळालं x वजा 2y बरोबर वजा 3. हे दुसरं समीकरण आहे त्याला आपण नंबर दिला 2. आता आपण थोडंसं बाजूला लिहून घेऊयात. दोन्ही समीकरणांचा जर आता आपण विचार केला तर दोन्ही समीकरणांमध्ये x चलाचा सहगुणक समान आहे आणि त्याचं चिन्ह देखील समान आहे. ह्याचा अर्थ
जर आपण यांची वजाबाकी केली तर x चलाचं आपण निरसन करू शकतो, त्याला 0 करून बाहेर काढू शकतो. म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा कर. आता ही वजाबाकी करण्यासाठी दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घेऊयात. तर इथे लिहायचं आहे पहिलं समीकरण जे आहे x वजा y बरोबर 2. अगदी त्याच्या खाली दुसरं समीकरण लिहायचं आहे x वजा 2y बरोबर वजा 3. इथे आपण वजाबाकीचं चिन्ह देणार कारण की आपण वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की दुसऱ्या क्रमांकावर आपण जे समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या प्रत्येक पदाच्या चिन्हांची अदलाबदल करायची. म्हणजेच हे जे x आहेत ते होतील वजा x, वजा 2y होतील अधिक 2y आणि वजा 3 होतील अधिक 3. आता यांची आपण वजाबाकी करूयात. तर x वजा x हे निघून गेलं, 0 झालं, ते आपण लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर वजा y अधिक 2y, या वजा y ला सहगुणक नाही याचा अर्थ सहगुणक 1 आहे. तर हा सहगुणक 1 ह्या 2 मधून वजा करायचा आहे. मग काय झालं तर 2 मधून 1 गेला, राहिला 1 आणि 1 कोणता आहे धन 1 राहिला, म्हणून आपण इथे फक्त y लिहूयात. बरोबर 2 अधिक 3 उत्तर आलं 5. y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. y ची जी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया. आता y ची जी किंमत मिळाली ही किंमत जर आपण कोणत्याही समीकरणात ठेवली तर x ची किंमत शोधता येईल. म्हणून y बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ही किंमत ठेवण्यासाठी अगोदर समीकरण 1 लिहून घेऊयात. तर ते आहे x वजा y बरोबर 2. म्हणून x ची किंमत माहित नाही ते जसंच्या तसं आलं, वजा y ची किंमत आहे 5 ते लिहिलं बरोबर 2. म्हणून x बरोबर हे 2 जसेच्या तसे आले, वजा 5 बरोबर चिन्हाच्या डावीकडून बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर ते झाले अधिक 5. म्हणून x बरोबर 2 अधिक 5 उत्तर आलं 7. x ची किंमत मिळाली. x च्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घ्यायचं. आपल्याला x आणि y या दोघांच्याही किमती मिळालेल्या आहेत. पण x आणि y हे काय ठरवलं होतं तर गट A मधील आणि गट B मधील विद्यार्थी संख्या. तर आपण शब्दात लिहून घ्यायचं आहे. म्हणून गट A मधील विद्यार्थी संख्या काय मानलं होतं आपण x मानलं होतं. x ची किंमत आपल्याला 7 मिळालेली आहे, म्हणून इथे लिहायचं आहे 7 व गट B मधील विद्यार्थी संख्या आपण y मानलं होतं आणि y ची किंमत आपल्याला मिळालेली 5, म्हणून इथे लिहायचं आहे 5 आहे. तर अशा पद्धतीने आपण गट A मधील व गट B मधील विद्यार्थ्यांची संख्या शोधलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जॉईन करा.